म्हणून जरांगे पाटलांनी जरी सांगितलं असतं की आम्ही राजकारणात पडणार नाही, तर आम्ही राजकारणात पहिल्यापासून आहोत. मला सांगा, जरांगे पाटील यांच्यावर SIT लावण्यात आली, यावेळी एखादाही आमदार खासदार बोलला नाही. आमदार खासदारावर SIT लावा, हे रावसाहेब दानवे, कल्याण काळे, हे तुम्ही मनोज जरांगे पाटील यांच्यावर SIT लावता असा विचारणारा एकही तिथं नव्हता. लोकशाही आहे या देशामध्ये, लोकशाहीवर सगळ्या गोष्टी ठरतात आणि म्हणून लोकशाही पद्धतीनेच आपल्याला यांना उत्तर द्यावं लागणार आहे. हे बघा, आंदोलन करत असताना 2 लढाया आहेत. एक आंदोलनाची लढाई आहे, म्हणून जरांगे पाटलांनी जरी सांगितलं असतं की आम्ही राजकारणात पडणार नाही, तर आम्ही राजकारणात पहिल्यापासून आहोत. एक तर त्यांनी असं चालू केलंय की मंगेश साबळे यांना रावसाहेब दानवेंनीच उभं केलंय. रावसाहेब दानवे यांच्या विरोधात मागच्या जवळपास 35 वर्षापासून काँग्रेस उमेदवार देत आहे. कारण त्याचं असं आहे की कल्याण काळे आणि रावसाहेब दानवे हे एकच आहेत. भाजपची बी टीम काँग्रेस आहे या ठिकाणी जालन्यामध्ये. मी नागडा आहे, माझ्याकडे काही संपत्ती नाही, प्रॉपर्टी नाही, हे लोक जे आहेत अतिशय गलिच्छ असं या ठिकाणी जालना जिल्हा झालेला आहे. विचार करून ठेवतो, मी जर का गाडी जाळत असेल तर मला माहित होतं मला आता पायी फिरावं लागणार आहे. आता हा जर पब्लिसिटी स्टंट असेल गाडी जाळायचा, तर असे हजारो स्टंट करायला आम्ही तयार आहे, असे हजारो गुन्हे आम्ही घ्यायला तयार आहे. त्यांच्यापेक्षा जास्त मोठं कोणी नाही. हे स्वराज्य आहे, स्वराज्यात जनतेला महत्व आहे. मी ते टाळलं, पण मित्रांच्या भावनेखातीर मला त्यांचा आदर करावा लागला. माझ्यासाठी स्वतःसाठी 2 केस माझ्या अंगावर पडले. एक टावरवर चढलो त्यावेळेस आणि एक मुख्यमंत्र्यांच्या सभेत बोललो त्यावेळेस. 2 वर्ष, 4 वर्ष, 10 वर्ष, 20 वर्ष समाजासाठी जगायचं, गोरगरीब जनतेसाठी जगायचं. अजून 300 केसेस आम्ही अंगावर घ्यायला तयार आहे, पण आम्ही मागे हटणार. ही आमची संपत्ती आहे, याला मेडल म्हणून आम्ही घेतो. खरं तर मी एक सरपंच आहे आणि खासदार होण्याची माझी काही इच्छा नव्हतीच मुळात. मात्र समाजामधून एवढा प्रतिसाद आहे, तरुणांचा एवढा प्रतिसाद आहे. तुम्हाला सांगतो, मागच्या 4-5 दिवसामध्ये जवळपास 20-25 हजार फोन मला येऊन गेलेले आहेत आणि सगळ्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला पर्याय हवाय. जर का आम्ही दानवेंना मतदान करू शकणार नसेल, सन्माननीय दानवे साहेबांना, तर आम्ही कल्याण काळेंना पण करणार नाही. आणि म्हणून तुम्ही उभं राहा, तुम्ही आम्हाला एक पर्याय निर्माण करून द्या. आणि या प्रतिसादाला बघूनच मी हा निर्णय घेतला की आपण उभं राहणार आहे. त्याचा वैयक्तिक माझ्या आयुष्यावर घडलेले माझे प्रसंग आहेत. मी राजकारणात आलो तो एक ऍक्सिडेंटच आहे. माझ्या वडिलांसाठी संघर्ष करता करता या राजकीय भूमिकेकडे मी वळालो. प्रथमतः मी सरपंच झालो, अपक्ष सरपंच झालो. पण सरपंच होत असताना काही गोष्टी लक्षात आल्या. समाजाला नेमकं काय हवंय, गावाला नेमकं काय हवंय, सामान्य लोकांना, शेतकऱ्यांना काय हवंय, या विषयाला धरून तालुकास्तरीय, जिल्हास्तरीय आंदोलन करणं, त्यांचे प्रश्न मार्गी लावणं, या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर असं लक्षात आलं की आपल्यासारख्या तरुणाची गरज समाजाला आहे आणि आपण ते योग्य पद्धतीने सॉल्व्ह करू शकतो, मांडू शकतो. अचानकपणे वडिलांचं लिव्हर खराब झालं. मी पुण्यामध्ये शिकण्यासाठी होतो आणि माझ्या अशा लक्षात आलं की डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे की लिव्हर ट्रान्सप्लांट केल्याशिवाय आता पर्याय नाही आणि डोनर भेटत नाही, कारण डोनर भेटायला नंबर लागलेले असतात. मग घरातलंच कोणीतरी रिलेटिव्ह शोधावं लागतं. आई आणि मी असल्यामुळं ताईचं तर लग्न झालं होतं. आईलाही अपंग मी करू शकत नव्हतो, म्हणून मीच निर्णय घेतला की वडिलांना लिव्हर द्यायचं. या सगळ्या प्रोसिजरमध्ये पैसेही नव्हते. 40-45 लाख रुपये खर्च येणार होता. 1-2 एकर मी माझी शेती त्या ठिकाणी विकली. या राजकीय लोकांनी त्यावेळेसही बरा त्रास दिला की काहीतरी 3 लाख रुपये, 6 लाख रुपये PM निधी, CM निधी भेटतो म्हणून सांगितलं आणि राजकारणापोटी दाबण्याचा प्रयत्न केला की हा पोरगा असा आहे, याचा बाप या पक्षाचा आहे, याचा आजा त्या पक्षाचा आहे. भयंकर त्रास झाला. मी म्हणतो, ग्रामपंचायतच्या टॅक्स भरण्यापासून तर मंत्रालयापर्यंत स्वतः मला 4-4 चक्रा माराव्या लागल्या, तरी सुद्धा मला यश आलं नाही या गोष्टीमध्ये. मग मी त्या TV सेंटरच्या टावरवर त्या ठिकाणी चढलो आणि स्वतःला त्या ठिकाणी न्याय मिळवून घेतला. आणि ही गोष्ट माझ्या लक्षात आली कुठतरी. मी UPSCचा अभ्यास करत असताना हे लक्षात आलं की सामान्य माणसाला जर असे किती मंगेश साबळे असतील, असे किती संजय साबळे असतील या समाजामध्ये, जर मी UPSCचा अभ्यास करत असताना देखील मला सुद्धा जर का न्याय मिळणार नसेल, मला सुद्धा जर सुविधा मिळणार नसेल, या गरिबांना कशा मिळतील. आणि ज्यावेळी ऑपरेशन झालं, वडील वाचले नाहीत, मात्र माझी जमीनही गेली, माझं शिक्षणही गेलं, वडीलही गेले, मीही या ठिकाणी अपंग झालो. पण या सगळ्या गोष्टीतून बाहेर निघल्यावर मी एक निर्णय ठाम केला की आता जे उर्वरित जीवन आहे हे शेतकऱ्यांसाठी, गोरगरीब लोकांसाठी वापरायचं. जर शेतकऱ्यांकडनं पिळवणूक होत असेल, अधिकारी नोकर वर्ग त्यांच्याकडनं जर त्यांच्याच कामासाठी पैसे घेत असेल, तर ही इंग्रजांची, आदिलशाहीची मला वाटतं अतिशय भयंकर अशी कृती आहे आणि ती अजून सुद्धा सुरू आहे. मग या भावना या ठिकाणी व्यक्त होतात आणि त्याच्या माध्यमातून ते आंदोलन होतं. जसं लाठीचार्ज झाला, गाडी पेटवण्यात आली, ही भावना मी व्यक्त केली. आणि भावना व्यक्त करायची कशी, कारण हे चमड्याचं, कातड्याचं, गेंड्याच्या कातडीचं शासन आहे, प्रशासन आहे. यांना साध्या भाषेत बोलून, बाईट देऊन, भाषण करून समजत नाही सर. यांना दणका द्यावा लागतो आणि वेळोवेळी आम्ही तो दणका दिलेला आहे आणि त्या दणक्यातून त्यांना परिणाम झालेले आहेत. खरं तर मी म्हणेल की मागच्या जवळपास 2 वर्षापासून मी घरी तर नाहीच आहे, शेतात सुद्धा माझ्या मी गेलेलो नाही. गावातच मी राहतो, बाहेरच मी फिरतो.
तर गावकऱ्यांचा एवढा मला फुल सपोर्ट आहे. एक लेकरू म्हणून सगळेजण मला जवळ घेतात, सगळे प्रेम करतात. एक 22 वर्षाचा 25 वर्षाचा तरुण आपल्यासाठी या ठिकाणी लढतो आहे, आपल्यासाठी काहीतरी करतो आहे, त्यांना सुद्धा नवल वाटतं. आणि गावकऱ्याच्या प्रत्येक प्रश्नावर मी भांडत असतो, लढत असतो, प्रशासनाला असेल, शासनाला असेल. आणि म्हणून शेतकऱ्यांच्या मी या निवडणुकीमध्ये वचन दिलं होतं की मी रस्ते करेल, मी पाण्याची व्यवस्था करेल, मी लायब्ररीची व्यवस्था करेल, मी व्यायामशाळेची व्यवस्था करेल, मी असं स्मारक करेल. या सगळ्या गोष्टी जवळपास 1 वर्ष 12-13 महिने मला झालेत, तर जवळपास 90% आम्ही पूर्ण केलेले आहेत. मला वाटतं अजून 4 वर्ष आहेत, 4 वर्षामध्ये गावाचा कायापालट आमचा होऊन जाईल. त्यावेळी काय झालं, रमजानचा महिना सुरू होता आणि रमजानला त्या भाभीने मला बोलवलं, वयस्कर होत्या. त्या म्हणे, भाऊ तुमच्या सणामध्ये जर लाईट गेली म्हणे तर तुम्ही एवढा आरडाओरड करता म्हणे, आमचा एवढा पवित्र सण आहे, आम्हाला उपवास असतो, सकाळी 4 वाजता उठावं लागतं म्हणे, तरी आमच्याकडे लाईन नसते म्हणे, तुम्ही काहीतरी करा म्हणे. ही समाजाची त्या पवित्र रमजानची भावना समजून मी त्या ठिकाणी निवेदन दिलं की बाबा लाईन सोडा. 1 दिवस झाले, 2 दिवस झाले, 8 दिवस झाले, ते ऐकानाच. म्हणून त्या भावना समजून त्या ठिकाणी नागडं झालो की बाबा तुम्ही असा नागडा व्यवहार करू नका, लोकांना असं उघड्यावर टाकू नका. तुम्ही लाईट बिल घेतात, महिनोमहिने घेतात, पण तुम्ही त्या सुविधा देत नाही आहेत ज्या शासनाने ठरवलेल्या आहेत नियमाप्रमाणे, GR प्रमाणे. म्हणून त्या ठिकाणी ते आंदोलन मी करून घेतलं. मी नुकसान भरपाई मिळावी. आमच्या या ओढत बाजार क्षेत्रामध्ये या ठिकाणी जास्त पाऊस झाला होता, अतिवृष्टी. तर मक्याचे जे दाणे होते ते सडले होते, कपासीच्या कैऱ्या सडल्या होत्या. पंचनामे सुद्धा तहसीलदार करत नव्हते. मग ते पंचनामे तरी कमीत कमी करावे. नुकसान भरपाई येईल नाही येईल उद्याचा विषय, पण पंचनामे तरी करा, अधिकाऱ्याचं काम तरी करावं. हे ऐकतच नव्हते. मग तहसीलदारांना सांगितलं, SDM साहेबाला सांगितलं, कलेक्टर साहेबाला सांगितलं, शेवटी विभागीय आयुक्तांना सांगितलं, पण ते सुद्धा ऐकायला तयार नव्हते. म्हणून विभागीय आयुक्त कार्यालयाच्या बाजूला जो सलीम अली सरोवर आहे, एक भोंगा घेऊन टायरवर टूपवर बसलो आणि मोठमोठ्याला घोषणा देऊन त्यांचे कान उघडणी करण्याचा आम्ही प्रयत्न केला होता. आणि 8च दिवसामध्ये मोठी घोषणा शेतकऱ्यांविषयी त्या मदतीची झाली, मार्गी लागला होता. या ठिकाणी सरकारने मराठा समाजाला फसवलेलं आहे, हे जगजाहीर आहे. आरक्षण देतो म्हणून सगळेचा कायदा लागू करतो म्हणून या बऱ्याच गोष्टी शासनाने टाळाटाळ करून हे तर केलेलंच आहे. मात्र त्यातल्या त्यात आमचा राग आहे की तुम्ही आमच्यावर लाठीचार्ज केलेला आहे, तुम्ही आमच्या आई बहिणींचे डोके फोडलेले आहे. या छत्रपती शिवाजी महाराजांच्या, मासाहेब जिजाऊंच्या, छत्रपती संभाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये त्यांच्या अनुयायांच्या डोक्यामध्ये लाठ्या काट्या घालून त्यांचं रक्त या स्वराज्याच्या मातीत मिळवलं. हा अन्याय आहे. हे इंग्रजांनी केलं, हे आदिलशाहींनी, निजामशाहींनी केलं, तेच तुम्ही जर करणार असेल तर काय फायदा या स्वराज्याचा. आणि म्हणून त्या तीव्र असंतोष या ठिकाणी मी व्यक्त केला होता आणि शासनाला या ठिकाणी धारेवर धरण्याचं काम सुद्धा वारंवार आम्ही केलं होतं. आणि दुसरा विषय, शांततेच्या मार्गाने सन्माननीय मनोज दादा पाटील हे आंदोलन करत होते, उपोषण करत होते. त्यांच्या जीवाला जर काही बरं वाईट झालं तर ती जिम्मेदारी आमची होती. एक मावळा म्हणून, शिवरायांचा भक्त म्हणून, आपल्यासाठी समाजासाठी लढणारा तो एक व्यक्ती म्हणून त्यांच्या जीवाचा बरं वाईट होऊ नये, शासनाकडनं काही दगाफटका होऊ नये, त्यांचं रक्षण करण्याचा विडा या ठिकाणी आम्ही घेतलेला आहे. एकंदरीत जर आपण पाहिलं, तुमचे काही जे आंदोलन आहेत आतापर्यंत केलेले, मागे तुम्ही तुमची गाडी सुद्धा पेटवून दिली होती, तर काही जण म्हणतात की हा सगळं स्टंटबाजी आहे, ते मग गाडी एवढी मोठी पेटवून दिली तर तुमच्याकडे खूप पैसा आहे, काय सांगाल लोकांना? माझ्याकडे 2 एकर शेती आहे सध्या आणि एक आई आहे. माझ्याकडे पैसा नाहीये. जी गाडी मी पेटवून दिली त्यानंतर 1-2 महिने तर आम्ही मोटरसायकलवरच फिरत होतो, पण माझ्या गावातले, मी सांगितलं तुम्हाला की भरपूर प्रेम आहे. मित्रांना ते सहन झालं नाही, त्यांनी पैसा जमा केला, शोरूमला गेले, गाडी बुक केली, मला न कळवता ते गाडीचं हे करून घेतलं. हा माझ्यासाठी आश्चर्याचा धक्का होता. मी त्यांना नाही म्हटलं होतं की आपल्याला गाडी घ्यायची नाहीये, सध्या समाजासाठी आपण तो त्याग केलेला आहे. म्हणून एखादा माणूस जर काही कुठल्या गोष्टीचा त्याग करत असेल तर त्या अगोदर त्याचे परिणाम तो विचार करून ठेवतो. मी जर का गाडी जळत असेल तर मला माहित होतं मला आता पायी फिरावं लागणार आहे. मला हे माहित नव्हतं की मी नवीन गाडी मला कोणीतरी आणून देणार आहे. मी ते टाळलं, पण मित्रांच्या भावने खातीर मला त्यांचा आदर करावा लागला. काही मंडळींचं असं असतं की हा पब्लिसिटी स्टंट म्हणून त्यांनी केला हा प्रकार, काय सांगाल का? मग आता हा जर पब्लिसिटी स्टंट असेल गाडी जाळायचा, मग हा कुठला स्टंट होता? आमच्या आई बहिणींच्या डोक्यात काठ्या मारायचा, त्यांच्या अंगात गोळ्या टाकायचा, छर्रे टाकायचा, त्यांचं रक्त या स्वराज्याच्या मातीत पाडायचा, हा कुठला स्टंट आहे? शासन जर स्टंट करत असेल, शासन जर दबाव निर्माण करत असेल तर असे हजारो स्टंट करायला आम्ही तयार आहे, असे हजारो गुन्हे आम्ही घ्यायला तयार आहे. आणि हा जर चुकीचा असेल तर असे चुकीचे गुन्हे सुद्धा आम्ही करायला तयार आहे. आम्ही समाजापेक्षा, आमच्या माणसांपेक्षा, कुठलाही समाज असो, 18 पगड जाती असो, त्यांच्यापेक्षा जास्त मोठं कोणी नाही. हे स्वराज्य आहे, स्वराज्यात जनतेला महत्व आहे. मला पहिली केस माझ्या अंगावर पडली जेव्हा मी मुख्यमंत्र्यांच्या, देवेंद्र फडणवीस यांच्या सभेमध्ये वडिलांसाठी जाब विचारला होता. तिथून माझ्या लक्षात आलं की भांडल्याशिवाय आपल्याला काही मिळणार नाही. माझ्यासाठी, स्वतःसाठी 2 केस माझ्या अंगावर पडले. एक टावरवर चढलो त्यावेळेस आणि एक मुख्यमंत्र्यांच्या सभेत बोललो त्यावेळेस. तिथून पुढे मी ठरवलं की आता एक जगून फायदा नाही आपला.
आपलं वावर गेलंय, आपला बाप गेलाय, आपण शिक्षण गेलंय, आपलं शरीर अद्दूज आहे, आता समाजासाठी जगायचं. 2 वर्ष, 4 वर्ष, 10 वर्ष, 20 वर्ष समाजासाठी जगायचं, गोरगरीब जनतेसाठी जगायचं. आणि असं करत असताना आज जवळजवळ 25 ते 30 केसेस आमच्यावर आहे. अजून 300 केसेस आम्ही अंगावर घ्यायला तयार आहे, पण आम्ही मागे हटणार नाही. ही आमची संपत्ती आहे, याला मेडल म्हणून आम्ही घेतो. जरांगे पाटलांनी 30 तारखेच्या सभेमध्ये सांगितले की आपला कुठलाही उमेदवार उभा करायचा नाही किंवा कोणाला पाठिंबा सुद्धा द्यायचा नाही, तरी सुद्धा तुम्ही अपक्ष उभा राहण्याचा निर्णय घेतला, त्याबद्दल काय सांगाल? हे बघा, आंदोलन करत असताना 2 लढाया आहे. एक आंदोलनाची लढाई आहे. मला सांगा, जरांगे पाटील यांच्यावर SIT लावण्यात आली. यावेळी एखादाही आमदार खासदार बोलला नाही की काय SIT लावा. आपल्यासारखा एखादा तिथं नसावा की आमच्या समाजाच्या गरीब पोराच्या याच्यावर तुम्ही SIT लावताय. आमदारा खासदारावर SIT लावा. हे रावसाहेब दानवे, कल्याण काळे यांच्यावर SIT लावा. तुम्ही मनोज जरांगे पाटील यांच्यावर SIT लावताय असा विचारणारा एकही तिथं नव्हता. आणि म्हणून असाही कोणीतरी असावा, समाजातला, समाजासाठी लढणारा, त्या टेबलावर बाकडं वाजवणारा, त्या अध्यक्षाला प्रश्न विचारणारा, त्यांना लढणारा कोणीतरी असावा. म्हणून निवडणुकीने एक लढाई लढावी आणि आंदोलनाने एक लढाई लढावी. त्यांच्या काही मजबुऱ्या आहेत, ते समाजासाठी लढता आहेत. हे मोठं आंदोलन आहे. आंदोलनाला गालबोट लागू नये म्हणून त्यांचा निर्णय अतिशय योग्य आहे, तो आम्हाला सर्वांना मान्य आहे. समाजाला मी काही आव्हान करणार नाही या ठिकाणी. समाजाला मी फक्त पर्याय निर्माण करून दिलेला आहे. मी निवडून येईल असं मी सांगत नाहीये की मी आलोच पाहिजे असंही मी सांगत नाही. मला राजकीय महत्वाकांक्षा नाही, कारण मला माहिती आहे मराठा आरक्षणाचं जे आंदोलन आहे ते सन्मान्य जरांगे पाटील व्यवस्थित हाताळतायत आणि त्यांच्यात ती क्षमता आहे. म्हणून आपण या ठिकाणी ज्या वेळी त्यांना धोका होईल, ज्या वेळी त्यांना जीवाला धोका होईल, त्यावेळी आपण धावून जायचं, त्यांचा जीव वाचवायचा. एवढं मावळा म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचं आमचं कर्तव्य आहे. दुसरी गोष्ट, लोकशाही आहे. या देशामध्ये लोकशाहीवर सगळ्या गोष्टी ठरतात आणि म्हणून लोकशाही पद्धतीनेच आपल्याला यांना उत्तर द्यावं लागणार आहे. त्यांनी आपल्या डोक्यात काठ्या मारल्या म्हणून आपल्याला त्यांच्या डोक्यात काठ्या मारता येणार नाही. आपल्याला त्यांच्या डोक्यात तिथं जाऊनच काठ्या माराव्या लागणार आहे. त्यांना तिथं जाऊनच प्रश्न विचारावे लागणार आहे. आणि म्हणून जरांगे पाटला संविधानिक मार्गाने, म्हणून जरांगे पाटलांनी जरी सांगितलं असतं की आम्ही राजकारणात पडणार नाही, तर आम्ही राजकारणात पहिल्यापासून आहोत. मराठा आरक्षणाचा मुद्दा सुरू झाल्याच्या अगोदर सुद्धा आम्ही राजकीय क्षेत्रामध्ये, आणि आमच्या लक्षात आलं अभ्यासामुळे, आम्ही या ठिकाणी पॉलिटिकल सायन्स वाचलं, आम्ही आंबेडकर वाचलेत, आम्ही महात्मा गांधी वाचलेत, सगळे नेते वाचलेत, आम्ही भगतसिंग वाचलेत. तेव्हा लक्षात आलं की राजकारणाशिवाय या जनतेला आपण न्याय मिळवून देऊ शकत नाही. तुम्ही तुमच्या बाईटमध्ये म्हणाला होता की येणाऱ्या 18 तारखेला तुम्ही उमेदवारी अर्ज भरणार आहात. ठाम आहात, भरणार आहात? काय 100% येणाऱ्या 18 तारखेला किंवा 19 तारखेला आम्ही उमेदवारी अर्ज भरणार आहोत. डॉक्युमेंटेशन आम्ही सुरू केलेलं आहे. गावागावामध्ये आम्ही फिरतोय. उत्कृष्ट असा प्रतिसाद आम्हाला मिळतोय. रोज मला वाटतं जवळपास 4-5 हजार फोन येत आहेत. मला फोनवर बोलणं सुद्धा या ठिकाणी शक्य होत नाहीये आणि आम्ही अर्ज भरणार आहोत. मी सगळ्यांना एकच विनंती करेल की जे विरोधक आहे, विरोधक म्हणण्यापेक्षा ज्यांचा पिंड राजकारण आहे, ते आपल्यावर आता बदनाम करण्याचं षडयंत्र रचत आहे. ते काही प्रकरणं काढू शकतात, काहीही सांगू शकतात. एकतर त्यांनी असं चालू केलंय की मंगेश साबळे यांना रावसाहेब दानवेंनीच उभं केलंय. हे काँग्रेस पुरस्कृत लोक असं म्हणत आहे. या ठिकाणी मी सर्व समाजाला, सर्व तरुणांना, 18 पगड जातीला, सर्व शेतकऱ्याला, जनतेला आवाहन करू इच्छितो की या जालना मतदारसंघामध्ये रावसाहेब दानवे यांच्या विरोधात मागच्या जवळपास 35 वर्षापासून काँग्रेस उमेदवार देत आहे. मात्र मागच्या 7 निवडणुकामध्ये एकदाही काँग्रेसला विजय मिळालेला नाही. म्हणून आता सुद्धा काँग्रेसला विजय मिळणार नाही. मुळात काँग्रेस रावसाहेब दानवे यांच्या विरोधात विजयी होऊ शकत नाही. कारण त्याचं असं आहे की कल्याण काळे आणि रावसाहेब दानवे हे एकच आहेत. कल्याण काळे यांनी ठरवलंय की रावसाहेब दानवे यांना खासदार करायचं आणि मग रावसाहेब दानवे यांनी ठरवलंय की कल्याण काळे यांना आमदार करायचं. भाजपची बी टीम काँग्रेस आहे या ठिकाणी जालन्यामध्ये. म्हणून हे दोघंही आपल्याला फसवत आहे. आपण अपक्ष म्हणून उभं राहणार आहोत. आपला समाज, 18 पगड जात आणि सर्व शेतकरी यांना आवाहन करतो की कुठल्याही यांच्या भूलथापाला बळी पडू नका आणि अपक्ष उमेदवाराला निवडून द्या. तुमच्या भावना संसदेपर्यंत, तुमच्या शेतकऱ्यांचा प्रश्न, तुमच्या या ठिकाणी आरक्षणाचा प्रश्न आणि गोरगरीब जनतेच्या प्रत्येक प्रश्नावर भांडण्याची ताकद माझ्यामध्ये आहे. माझी स्ट्रॅटर्जी एकच आहे, जनशक्ती विरुद्ध धनशक्ती. मी नागडा आहे, माझ्याकडे काही संपत्ती नाही, प्रॉपर्टी नाही. हे लोक जे आहेत मला उभं करू म्हणतायत, मला उभं राहा म्हणतात, हेच माझं प्रेम आहे. त्यांच्या भरोशावर मी निवडणूक लढवणार आहेत आणि तेच मला विजय मिळवून देणार आहेत. जर आपण पाहिलं तर रावसाहेब दानवे हे गेली 5 टर्म म्हणजे 25 वर्षापासून खासदार एकदाही पडले नाही. तर एक मंगेश साबळा नावाचा सरपंच त्यांना आव्हान देऊ शकतो.
नक्कीच देऊ शकतो. कारण माझ्या जिल्ह्यामध्ये शिक्षणाची व्यवस्था व्यवस्थित नाही, आरोग्याची व्यवस्था व्यवस्थित नाही, मुलांचं हॉस्पिटलमध्ये लेकीबाळीला प्रेग्नेन्सीसाठी या ठिकाणी हॉस्पिटल नाहीत. अतिशय गलिच्छ असं या ठिकाणी जालना जिल्हा झालेला आहे. आणि जालना जिल्ह्याचं शिक्षण सुधारायचं असेल, जालना जिल्ह्याचं आरोग्य सुधारायचं असेल तर एक सक्षम उमेदवार, सुशिक्षित उमेदवार तुम्हाला निवडून द्यावंच लागेल. 15-15, 20-20 वर्ष झाले या खासदार महोदयांनी गावात सुद्धा पाय ठेवलेले नाही. तुम्हाला लढणारा, तुमच्यासाठी रोडवर रस्त्यावर येणारा जर का उमेदवार हवा असेल तर तुम्ही त्या उमेदवाराच्या पाठीमागे उभं राहा, असंच मी म्हणेल. माझ्या गावामध्ये विहिरी भेटत नव्हत्या. वशिलाप्रमाणे इथं आमदार सन्मान्य बागडे नाना होते, इतर काहीतरी सभापती वगैरे होते, पैसे घेऊन हे विहिरी करायचे. तर मी गावकऱ्यांना वचन दिलं की 1 रुपया घेणार नाही, तुम्हाला शासकीय लाभ देईल. तर त्या ठिकाणी पंचायत समितीसमोर 2 लाख रुपये उधळले. त्यामुळं माझ्या या तालुक्यामध्ये 6,000 लोकांना लाभ मिळाले आणि पैसे घ्यायला सुद्धा ते अधिकारी घाबरतात. माझ्या गावामध्ये घरकुल नाही, पत्र्याच्या घरामध्ये 70 वर्षापासून नागरिक राहत आहे. तर त्या ठिकाणी DRD ला जाऊन घरकुलाची फायली उधळल्या तर त्याचा सर्वे या ठिकाणी सुरू झालेला आहे. तसंच पूर्ण जालन्यामध्ये शिक्षणाची व्यवस्था असेल, लोकांसाठी, तरुणांसाठी, शेतकऱ्यांच्या पोरांसाठी उद्योगधंदे निर्माण करण्याचा प्रश्न असेल, या ठिकाणी नोकऱ्याच्या संध्या असतील, आरोग्य व्यवस्था असतील, शिक्षण व्यवस्था असतील, या गोष्टीवर आम्ही भर देणार आहोत. इतर उमेदवारांच्या तुलनेत तुम्ही कशा पद्धतीनं सक्षम आहात, तुम्ही शिकलेले आहात? मी मतदारांना एकच सांगू शकतो की मी तुमच्यासाठी वेळ प्रसंगी मरायला सुद्धा तयार आहे, तुम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी. रावसाहेब दानवेंनी, कल्याण काळेंनी येऊन फक्त सांगावं की आम्ही तुमच्यासाठी वेळ प्रसंगी रस्त्यावर यायला तयार आहे. एसीच्या गाड्यात आणि एसीच्या बंगल्यातून बाहेर यायला सुद्धा ते तयार नाही. एवढंच काय तर फोन सुद्धा ते घेत नाही. हेच माझी ताकद आहे आणि हेच मी जनतेला सांगतो. आज तुम्ही अनेक जणांना भेटत आहात, कशा पद्धतीने रिस्पॉन्स आहे, जनभावना काय आहे नेमकी? भरपूर असा उत्साह आहे. सगळेजण म्हणताय तुम्ही फक्त उभं राहा, कुठल्याही आमिषाला बळी पडू नका. कोणाही काहीही म्हटलं तर तुमच्यामध्ये आम्हाला एक आंदोलन करता दिसतो, आम्हाला तुमच्यामध्ये जरांगे पाटील दिसतात, आम्हाला तुमच्यामध्ये आमचं भविष्य दिसतं. आणि आता काहीही झालं तरी तुम्ही माघार घेऊ नका, एकच विनंती बार बार मला सगळेजण करतायत. काही जणांचं असं सुद्धा म्हणणं आहे की मग सगळे पुढे चालून मॅनेज होऊ शकतात. मी रक्तात माझ्या गद्दारी नाही, मी मॅनेज होणार नाही हे सगळेच जण म्हणत असतात. पण माझा शब्द आहे, ज्या दिवशी मी मॅनेज होईल त्या दिवसापासून मी राजकारण सोडून देईल आणि कोणीही मला मतदान देऊ नये. जर मी आता माघार जरी फॉर्म माझा घेतला तरी सुद्धा मी माझं स्टेटमेंट तुम्ही रेकॉर्ड करा, मी फॉर्म सुद्धा माघार घेणार नाही. माघार घेतलो, मॅनेज झालो तर यानंतर मला मतदान सुद्धा करू नका.